नमस्कार. व्हेज मोमोज रेसिपी. चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला. आता या ठिकाणी मी कटर घेतले आहे. कटरमध्ये शिमला मिरची, पत्ताकोबी, कांदा, टोमॅटो आपल्याला बारीक अशी फाईन पेस्ट करून घ्यायची आहेत. आता या ठिकाणी बारीक फाईन पेस्ट केलेली अद्रक लसूण पण घेतलेला आहे आणि कढईमध्ये तेल टाकून जिऱ्याची फोडणी देऊन अद्रक लसणाची पेस्ट ती आपल्याला परतून घ्यायची आणि कांदा बारीक कापलेला तोही यामध्ये घालायचा आहे. कांदा टाकल्यानंतर आपल्याला शिमला मिरची तीही घालायची आणि तीही फ्राय करून घ्यायची आहे. आता पत्ताकोबी ती स्वच्छ धुवून घ्यायची आणि धुतल्यानंतर तिला यामध्ये मिक्सअप करून घ्यायचं आहे. पत्ताकोबी टाकल्यानंतर आपण टोमॅटो यामध्ये ॲड करूयात आणि तेही व्यवस्थित मिक्सअप करून घेऊयात. आता यामध्ये काळी मिरी पावडर आहे ते यामध्ये टाकते, थोडं मीठ घालते, सोया सॉस घालते आणि व्यवस्थित मिक्सअप करून घेते आणि यानंतर रेड चिली सॉस आहे तो यामध्ये घालते. आता या ज्या भाज्या आहेत आपल्याला जास्त परतून नाही घ्यायचे आहेत. आता इकडे 2 वाट्या बाऊल घेतलं मी मैदा आणि त्यामध्ये थोडा तूप, थोडं नमक घालून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. आता इथे हे पीठ मी मळून घेतलं आहे. त्याची एक छोटी लाटी घेऊन आपल्याला पुडीसारखं लाटून घ्यायचं आहे आणि यामध्ये सारण भरायचं आहे. सारण भरून तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने तुम्ही मोमोज बनवू शकतात. या पद्धतीने मी सारण भरून घेतले आणि अशा प्रकारे मी मोमोज तयार करून घेतलेत. या प्रकारे सगळे मोमोज तयार झालेत आणि या मोमोजला आता स्टीम करून घेते. स्टीमसाठी कढई ठेवली, कढईमध्ये चाळणी ठेवली, चाळणीवर तेल स्प्रेड करून मोमोज स्टीम करून घेणार आहे. आता सगळे मोमोज ठेवलेत. स्टीम झाल्यानंतर आपण मोमोज बघूया. सगळे मोमोज असे व्यवस्थित स्टीम झालेले आहेत. आपले मोमोज तयार आहेत आपले व्हेज मोमोज रेसिपी. तुम्ही सॉससोबत, शेजवान चटणीसोबत तुम्ही खाऊ शकता. रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा.